सार्वजनिक आरोग्य विभागाचा महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आरोग्य भवन येथे जे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे 30 जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आदरणीय व्यासपीठ तसंच आपण सर्वजण जे उपस्थित आहात, मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी ईशा फाउंडेशननी पुढाकार घेऊन ते आपल्याला आज योग प्रशिक्षणाचे धडे देणार आहेत, आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहेत आणि या योगाचं महत्त्व काय ते पण त्याचं थोडक्यात रूपरेषा पण आपल्याला ते समजून सांगणार आहेत. योग आपण सगळ्यांना माहिती आहे की हा संस्कृत पासून डिराईव्ह झालेला वर्ड आहे. व्हॉट इज बेसिकली योग? तर योग इज जस्ट नथिंग बट युनियन ऑफ युअर सोल विथ दॅट अल्मायटी गॉड, जे आपण म्हणतो एक इटर्नल साऊल आहे, की एक एनर्जी आहे जी ह्या सगळ्या विश्वाला नियंत्रित करते किंवा या सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी जी सतत कार्यरत असते. तर ह्या परमात्म्याशी आपल्या आत्म्याचा झालेला जो संवाद किंवा जे युनियन दॅट इज कॉल्ड ॲज योग. जर एक डॉक्टर म्हणून जर मी बोलायला गेलो तर वी ऑलवेज स्पीक अबाउट वेलबिंग. सो वी आर गोईंग फ्रॉम इलनेस टू वेलनेस. आता आपण माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून आपण हे आरोग्य मंदिर किंवा जे वेलनेस हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स आपण त्याचं नाव कन्व्हर्ट केलं आहे. त्याचं मुळात गाभा हाच आहे की तुमचं फक्त फिजिकल वेलबिंग नाही तर यू हॅव टू बी फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली अँड ऑफकोर्स वन मोर कॉम्पोनंट ॲडेड टू इट, स्पिरिच्युअली. तुमचं वेलबिंग जेव्हा होतं सो दॅट इज बेसिकली नथिंग बट अटेनमेंट ऑफ स्टेट ऑफ योग. म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा जो आहे त्याला योग म्हटलं जातं. आणि योग चित्तवृत्ती निरोध ही व्याख्या आहे योगाची. चित्तवृत्ती म्हणजे मनाला नियंत्रित करणारं असा जो काही भाग आहे, असं जे काही शास्त्र आहे त्याला योग म्हटलेलं आहे. तर पुढच्या सेशन्सकडे आपण जाऊया. मी माननीय आयुक्तांना विनंती करतो, नाईक सर, की त्यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. हे 100 दिवसाचं जे काही केंद्र शासनाचं जे प्रोग्राम होता, विच हॅज बीन स्टार्टेड इन मार्च 13, आज 100th डे. आणि आजचं योगा दिवसाचं आहे ना अशा प्रकारचं एक महत्त्व आहे की इट्स नॉट ओनली दॅट आपण काहीतरी डे म्हणलं तर त्या दिवशी त्या इव्हेंटचा साजरा करायचा आणि देन यू लिव्ह इट. सो दिस इंटरनॅशनल डे ऑफ योगा जे आहे, शासनाकडे जे काही गाईडलाईन्स असतील त्यात त्यांना देर आर एन नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड दिस नॉट जस्ट अ डे टू रिमेंबर योगा एनी अदर डे अँड देन फॉरगेट इट. तर यात पुढे ना आज नाही, इथून पुढे हाऊ यू इन्कल्केट दिस इन युअर डेली लाईफ, हाऊ डू यू मेक दिस एज अ मास मुवमेंट. आणि यात इट्स नॉट दॅट आपल्याला 1 तास 2 तास प्रत्येक दिवशी करावं लागतंय. देर आर स्मॉलर मॉड्यूल्स ऑल्सो, डिफरंट टाइप्स ऑफ योगासन्स ऑल्सो. आता ते आपल्याला ईशा फाउंडेशनचे जे प्रतिनिधी आले ते तुम्हाला नीट व्यवस्थित ब्रीफ करतील. आणि बियॉन्ड दिस ब्रीफिंग किंवा त्याचं जे काही डेमो आहे ते पुढे कसं न्यायचं आणि हाऊ डू यू मेक इट अ हॅबिट. Are there any online tools or there are a number of activities that you broadcast it on YouTube or Insta or number of modes. So how we can make this as a part of your daily routine. जे लोक interested आहे, so they can actually contact them and they can share data with you. आणि beyond this जे काही आपल्याला state machinery म्हणून to the people जे काही न्यायचं आपल्याला with regards to yoga, that also we will be doing. हे झाल्यानंतर अगेन मे बी विल हॅव अ फर्दर डिस्कशन एज टू हाऊ टू टेक दिस अहेड. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. आणि ईशा फाउंडेशनला स्पेशली आय थँक्यू फॉर कमिंग ओव्हर अँड गायडिंग देम. थँक्यू. आज आपला 10वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, योगा स्वतः आणि समाजासाठी ही संकल्पना घेऊन आपण आज 21 जून निमित्त या सभागृहामध्ये उपस्थित आहोत. माननीय आयुक्त सरांचं खूप खूप आभार की एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सर आपण अध्यक्षी आणि आजच्या कार्यक्रमासाठी शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद आणि आभार. माननीय संचालक वित्त मेनन सर, आपले आभार.
माननीय अतिथी संचालक लाडे सर, माननीय सहसंचालक बाविस्कर सर, आमच्या सभागृहातील माननीय सहसंचालक अर्थ प्रशासन सोळंकी सर, माननीय सहसंचालक अतांत्रिक बोरकर सर, माझे सर्व सहकारी उपसंचालक, सहाय्यक संचालक, अधिकारी, 2 मुख्य प्रशासकीय अधिकारी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्रित आणलं. This is the inner engineering. How a person will do the inner engineering within to become a well and very good human being. So this book is Thank you so much. This book is very Thank you. जेव्हा तुम्ही श्वास सोडत असता तर तुम्हाला काय म्हणायचं, ही मानवी ना. तर ॲक्च्युली हा सद्गुरूंचा स्वतःचा आवाज आहे. मी मानवी ना. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. Your ability to handle your body and your ability to handle the mental structure will be greatly enhanced if you do these few simple practices on this International Yoga Day. It is my wish and my blessing. Every one of you should have these tools of self-transformation to transform yourself and become joyful, wonderful and impactful human beings in this world. मुंग्यांच्या वसाहतीला वाटतंय की आपण संहार करतोय त्यांचा, इतर विचार करतायत, इतर अनेक प्राणी विचार असाच करतायत. मग जेव्हा आपण आपल्या सुखसोयीसाठी अशा भयंकर गोष्टी करतोय, निदान आपण आनंदाने भरून वाहत असलं पाहिजे, निदान आपण शेकोटी करतोय या पृथ्वीची, निदान आपण आनंदी तरी असलं पाहिजे. सद्गुरू ॲप पण आहे, ते वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. आपण सर्व टेक्नोसावी लोक आपण आपल्या स्तरावर डाउनलोड करून याचा उपयोग करू शकतो. सद्गुरू साहेबांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्ञान मिळालेलं आहे. आपण प्रत्येकाने जर जीवनामध्ये त्याचा अवलंब केला तर खरोखरच आपल्याला त्याचा फायदा होईल असं आहे. तर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार, मान्यवरांचे आभार. जागतिक योगा दिवस या निमित्तानं आपल्या सर्वांना अतिशय सुंदर प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळालं. त्यासाठी मी सन्माननीय अक्काताई, त्याचप्रमाणे सन्माननीय संदेश दादरकर साहेब आणि ईशा फाउंडेशनचं अत्यंत आभार मानतो. या योग दिनाच्या निमित्ताने खरोखर स्वतःच्या आयुष्यामध्ये निदान अर्धा तास योगासनं करण्याची जर सवय लावली तर मला वाटतं तुम्हाला या अशा आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल की लवकरच आपला भारत देश जगामध्ये डायबिटीसच्या रुग्णांचा सर्वाधिक संख्या असलेला देश होणार आहे. म्हणजे डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. काय छान पदवी मिळाली बघा आपल्याला, मिळणार आहे डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. मग याचा तुम्ही विचार करा की याचा दैनंदिन तुमच्या आयुष्यावर किती दुष्परिणाम होईल आणि तो किती खर्चिक आहे. तुम्हाला याच्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात, तपासण्या कराव्या लागतात, औषधोपचार करावे लागतात. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला माझ्या उदाहरणावरून सांगतो की आतापासून तुम्ही जर हे सवय लावून घेतली आणि ते नित्यनियमाने केलं, योगा करणे अवघड नसतं. योगा तुम्ही करू शकता, फक्त ते केलं पाहिजे. आमचे ईशा फाउंडेशनच्या सद्गुरूंनी सगळे टूल्स एवढे सिंपल ठेवले आहेत की तुम्ही यू कॅन डू योगा एनीवेअर एनी टाइम. ईशा फाउंडेशन आणि आपलं सार्वजनिक आरोग्य विभाग हे बऱ्याच दिवसांनी एकत्र आलं. दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो आणि मध्ये कोणी चर्चा करत नाही, तर ती मधली चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आज कमीत कमी सगळ्यांनी इतके लोक इथे हजर आहेत, सर्वांनी एवढं निश्चित करायचं की वेळ ठरवून टाका. आणि त्या वेळेला हा 48 दिवसाचा जो चॅलेंज आहे तो आज आपण इथे जितके बसलेलो आहोत ते सर्वांनी ऍक्सेप्ट केलं असं मी आरोग्य भवन आणि आयुक्तालयाच्या वतीने ईशा फाउंडेशनला ग्वाही देतो. काय आहे सगळे? तर धन्यवाद ईशा फाउंडेशनचे सर्वसामान्य सर, धन्यवाद.